तर नमस्कार मित्रांनो, ओढ गावाकडची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मागे बघू शकता हा जो आहे ना डोंगर तो प्रतापगड आहे आणि मी आत्ता आंबेमाची या गावामध्ये आलो आहे. तिकडे बघू शकता. तर येताना काय शूटिंग वगैरे केलं नाही आणि मी आपल्या उमेश दादा म्हणून आमचा तर त्याचं भाडं घेऊन आलो आहे आणि इकडून दापोलीला जायचं आहे. तर म्हटलं जरा शूटिंग करूया. येताना काय महाबळेश्वर पाचगणी काय दाखवलं नाही तर डायरेक्ट येऊन पोचलो आंबेमाचीमध्ये. इकडे पाहू शकता आंबेमाचीमध्ये आपली गाडी पार्क केली इकडं आणि हे उमेश दादाच्या सासरवाडी म्हणजे पांडू गोळे यांच्या घरी आलो आहे आणि समोरच नजारा बघा हा प्रतापगड आणि हा जो इथं जी घरं वगैरे दिसत आहेत छोटी छोटी हे बघू शकता इकडं हे हे तर हे आहे आंबेनळी घाट आणि ह्याला चिरेखिंड बोलतात. इथं जी घरं दिसत आहेत वरती त्या चिरेखिंडीच्या तिकडून रायगड जिल्हा म्हणजे पोलादपूरमध्ये आपण जातो आणि ह्या डोंगराच्या पलीकडं आपलं गाव आहे. तर आपण आता घरी जाणारच आहे. हे बघू शकता कौलारू घरं मस्तपैकी. ये ये कसलं जुनं घर आहे बघ. हो ना, मी आधीच्या टायमाला आलो होतो ह्या घरात. कशी आहे सुकट? कशी आहे? 200 रुपये. नाही पुरायची बस काय सांगतोय. चांगली आहे सुकट हो पांढरी. कुठे द्यायचं आमचं हे करून हा कुठे द्यायचं? मी इंटरनेटला टाकतो. का हो बाबा? आजी तर गाव किती बघा शांत आहे आणि सुकटवाले आलेत गावात. तर आजोबा सुकट घेत होते. त्या पलीकडं आपलं गाव आहे. आपला उमेश दादाची फॅमिली बघा. आपण उमेश दादाच्या फॅमिलीला घ्यायला आलो आहे उमेश दादाला घेऊन. आणि उमेश दादाचं लग्न 10-15 वर्षापूर्वी जेव्हा झालं तेव्हा आम्ही इकडनं चालत आलो होतो. तेव्हा काय गाड्या घोड्या नव्हत्या. एस टी होती पण ती पण काय कधी असायची काय माहीत नाही. ह्या डोंगराच्या पलीकडनं आम्ही चालत आलो होतो. म्हणजे आपल्या घराच्या समोर जो डोंगर दिसतो ना, आता किती वेळा तुम्ही बघितलं असेल बहुतेक वेळा, घराच्या समोरच्या डोंगरामधून आपण चालत आलो होतो इकडून मधून आणि मग इथं आलो होतो. हे बघू शकता. आता प्लॅस्टिक बांधतात. हे सलद बघा, ह्याला सलद बोलतात आपल्याकडं. वानस इकडे कधी आला तू? मामाच्या गावाला आलाय. हा त्याचे मित्रांनो गावामध्ये पोचलोय आणि पाहू शकता इकडं वारा कसा सुटलाय आणि पावसाचं वातावरण बघा कसं झालंय. घरी गेलो मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो आणि आता ना आम्ही आंबे करवंद कोकमं जांभळं काय भेटतं ते बघण्यासाठी आलो आहे. आणि आमची आई पप्पा आमचे पुढे आले होते अगोदर. तर त्यांच्यासोबत आमची बहीण आणि आमचा भाचा आला मामाच्या गावाला. तर ही आमच्या मामाची पोरगी जमा तुम्हाला दाखवतो. वंशिका ही आमच्या मामाची पोरगी. हा बघा आमचा भाचा. खाली उतर इथं. आणि हा आमचा मागणं येतोय तो मामा आमचा. मामा आणि आमची मामी. तर हा आमचा सावित्री काकूचा आंबा डिंचाल असं त्याच्यावरती. तर इथं आम्ही आता करवंद काढण्यासाठी आलोय.
हे बघू शकता करवंद बघा, भरलेत भरलेत तुडुंब असे. मानस काय ते कवंद? खाली बघा माणूस, खाली बघा. तर आता आम्ही कोकमीवरती आलोय आणि कोकम बघा, हे बघा भरलेत भरलेत. बघा अरे करवंद जमा केलेत का पातेरा? हा तिकडे जाऊ नको, काटा शिरल पायात. कुल्या माहितीये ना काल लागल्या होत्या. माणूस काय लागलं होतं तुला? कुल्या लागल्या होत्या. आणि कुणाला? किती करवंद काढली? काठी बघ, काठी काठी बघ. बरेच जण काठी धरले. आळू नाही ते कोकम आहे. तर मित्रांनो पुढं पलीकडे जे दिसतंय ना, म्हणजे नाही दिसत, थोडंफार दाखवतो. हे पलीकडे दिसतंय ते आपलं कुंभळवणे गाव आहे. आणि आपण इकडनं रस्त्यानं आता जांभळं, आळू, करवंद, कोकमं बघत आपण सानेवाडी गावामध्ये आलो आहे. सानेवाडी या गावामधलं हे दत्तांचं मंदिर, ही शाळा. सानेवाडी गाव म्हणजे आपले जे सबस्क्रायबर आहेत संदेश साने, ज्याने आपल्याला सेल्फी स्टिक आणि जो माईक दिला, तर त्यांचं हे गाव संदेश सान्यांचं. तर आपण इकडनं आता सरळ इकडे चाललो आहे कोकमीवर, म्हणजे वाडाच्या माळावर. आणि फणस बघा मित्रांनो, फणसाची साईज बघा कसं आहे फणस. आणि इकडं सानेवाडी गाव, कसलं दृश्य आहे बघा. चौकाटलेत आता रानातनं फिरून. तर गुरांना आता पाणी पाजाय आणलंय. मानस हात धुवू स्वच्छ एकदम. हां पे आता. हां खाली 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 लावतो. लो लो लो. तर मित्रांनो सानेवाडी गावामध्ये मस्तपैकी ताण लागली होती, मस्त पाणी पिलं. संदेश साने किंवा सानेवाडीतील कोणी आपले सबस्क्रायबर असतील तर कमेंट नक्की करा. इकडं नाही खाल ना, जे आपले प्रसाद दादा साने त्यांच्या जांभळीवरती चाललोय. नुसतीच गुरं नुसतीच चोकाटत आहेत. तिकडं पलीकडे दिसतंय ना, ते आपलं गाव आहे. आणि इकडं फक्त पावसाळ्यातच येणं होतं, जेव्हा आपण तलावामध्ये जातो. घे ना आबा, बरं आहे हो का? बघतो काय बघ करवंद. कुठं कुठं पाठवायचं आहे हे सगळेजण बघतात, सानेवाडीतले, गुजरात, बडोदा, दाखव. मुंबई बिंबई सगळीकडे बघतात. माझला आहे म्हणतील सगळीकडे पाठवलं की साने बडोद्याला ओळखतील. आता इकडे काहीतरी करतोय रोड. समोर जो दिसतोय ना मित्रांनो, तो बघू शकता इकडे प्रतापगड आहे. तुम्ही मगाशी सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल, आपण आंबामाचीवरतून बघत होतो. आणि मी त्या व्हिडिओमधून सांगितलं होतं, आम्ही ह्या गावातून, आपल्या कुंभळवणे गावातून ह्या डोंगराच्या पलीकडं आंबामाची गाव आहे. तर आपण त्या आंबामाचीवरती हळद काढा गेलो होतो उमेश दादाची. काय नजारा आहे बघा ना, हा प्रतापगड. मित्रांनो आपण ना जांभळीवरती आलोय आता. आणि हा जो वाडा आहे तो आपल्या प्रसाद दादाचा वाडा आहे. हे बघा आंबे बघा, आणि काय नजारा आहे बघा ना, वा जबरदस्त नजारा आहे. वाडा बघा, गुरं. हे मामा जांभळं बघ, बघा कोकणी जांभलं, ल नाही ल लसणीचा. अगं कच्चा आहे तो.
मित्रांनो आंबे बघा किती जवळ आहेत हे बघू शकता. हा पिकलेला आंबा आहे. चला आपण पिकलेला डायरेक्ट खाऊया. चावू करू. अरे तुटला. त्याने हात लावला तर पिकलेला होता आंबा. बघा